चला आज मी तुम्हाला बनवून दाखवते साधी सोपी डाळ खिचडी। त्यासाठी आपण पहिला तेल टाकलं आहे, त्यामध्ये लसूण टाकला आहे। आता आपण कढीपत्ता टाकूया। लसूण चांगला लाल झाल्यावर कढीपत्ता टाकायचा आहे। जीरं, कांदा, टमाटर, आता हे आपण चांगलं शिजवून घेऊया, लाल करून घेऊया। यात थोडंसं मीठ टाकूया, फक्त कांदा टमाटर शिजण्यासाठी। डाळ आणि भातामध्ये मी मीठ टाकून घेतलंय म्हणून थोडंसंच मीठ टाकलं आहे। आता बघा, आता आपला कांदा टमाटर लाल झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। लाल तिखट तेलामध्येच टाकायचं म्हणजे जरा कलर चांगला येतो। आणि हळद टाकूया अर्धा चमचा। आता याला आपण चालूया। हे बघा, ही मी उकडलेली डाळ आहे, ती डाळ आता याच्यामध्ये टाकूया आपण। डाळ खिचडीमध्ये डाळ जास्त प्रमाणात टाकायची, राईस थोडं कमी टाकायचं, तर हॉटेलसारखी होते। हा स्टीम केलेला राईस आहे। आपण कोलम राईसच आहे, माझ्याकडे बासमती तांदूळ नव्हते म्हणून मी आता कोलम राईसची बनवते दाल खिचडी। पण बासमती तांदूळ तुमच्याकडे असतील तर बासमती तांदळाची बनवा, खूप छान सुंदर टेस्टी होते। आता आपल्याला ह्याला चालवायचं आहे। आता ही थोडी सुट्टी आहे, पण थोडं याच्यामध्ये पाणी टाकूया आपण 1 ग्लास, म्हणजे तिला चांगली डाळ भाताला हे होईल, मॅच होईल। हे बघा, आता आपल्या खिचडीला उकळी येत आहे। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। हे बघा, अशा प्रकारे आपली खिचडी तयार आहे, साधी सोपी दाल खिचडी। तुम्हाला जर वरतून तडका द्यायचा असेल तर लाल मिरचीचा तडका देऊ शकता तुम्ही, मी नाही देत आहे। तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता। एकदम सुटसुटीत आहे, दाणेदार आहे, बघून घ्या एकदा तुम्ही। हे बघा, अशा प्रकारे आपली डाळ खिचडी रेडी झाली आहे। मस्त सुंदर अशी डाळ खिचडी आहे। एकदा तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।